हॅलो, यापूर्वीच आपण अल्कोहोल फिनॉलच्या अभ्यास केलेला आहे. तर आज आपण इथरचा अभ्यास करूया. इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि देअर प्रिपरेटिव्ह मेथड्स या सगळ्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर इथर मीन्स, सो डेफिनेशननी सुरुवात करूया आपण. इथर्स आर is hydroxy derivative, or it is a derivatives of water formed by replacing two hydrogen atom by two alkyl group, same or different alkyl by two alkyl group may be same or different. So here it is a derivative of water. Now see the formula of water. हा आपला वॉटरचा फॉर्म्युला झाला. Then hydrogens are replaced by R group. That means this is called as a ether. Depending classification. Now depending upon the R group, it is classified as a symmetrical ether or unsymmetrical ether. If both alkyl groups are same, then it is called as a symmetrical ether. म्हणजे जर दोन्ही अल्किल ग्रुप, हे जे आर ग्रुप आर याला काय म्हणायचं, अल्किल ग्रुप. जर हे दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. आणि जर दोन्ही अल्किल ग्रुप हे वेगळे वेगळे असतील तर त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, अनसिमेट्रिकल. नाउ इज द फॉर्म्युला ऑफ अनसिमेट्रिकल इथर. इफ द बोथ अल्किल ग्रुप्स आर डिफरंट, that is called as a unsymmetrical ether. वेगळे असे दाखवलेत बघा. आता नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर एक तुम्हाला समजावते. नॉमेनक्लेचर एक जस्ट रूल क्लेचर. तर नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नावामध्ये काय होतं, कुठला अल्फाबेटिकली दोन्ही अल्किल ग्रुपचं नाव घ्यायचं. इथे काय मेथिल, इथं इथिल, आणि याला म्हणायचं इथर. मग अल्फाबेटिकली इथिल कम फर्स्ट और मेथिल कम फर्स्ट, त्या पद्धतीने अल्फाबेटिकली इथिल कम फर्स्ट. सो इथिल मेथिल इथर असं नाव पडतं. इथिल मेथिल इथर. जर दोन्ही ग्रुप सेम असतील तर डाय मेथिल डाय इथिल इथर या पद्धतीने. किंवा मग आयसोप्रोपिल असेल तर एन आयसो अँड न्यू ग्रुप्स वर्ड कम्स अंडर कॉमन नेम सिस्टीम. सो त्या पद्धतीने त्याचं नाव पडतं. आणि नॉमेनक्लेचर मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये कसं म्हणायचं, जो मोठा ग्रुप आहे त्याला अल्किल करायचं, अल्केन म्हणायचं, आणि इकडच्याला ऑक्सी ग्रुप करायचं, अल्कॉक्सी. याला काय करायचं, ऑक्सी ग्रुप करायचं. ऑक्सी ग्रुप म्हणजे अल्कॉक्सी, म्हणजेच काय, अल्कॉक्सी अल्केन. कसं म्हणायचं मग, अल्कॉक्सी अल्केन. जो मोठा ग्रुप आहे त्याला अल्कॉक्सी करायचा, जो छोटा ग्रुप आहे त्याला अल्कॉक्सी करायचा, आणि जो मोठा ग्रुप आहे त्याला अल्केन करायचं. मग याचं नाव काय झालं, मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन. हे जस्ट मी रिवाइज केलेलं आहे यापूर्वीच, परंतु आपण परत एकदा हे इथर हा चॅप्टर परत एकदा म्हणजे पूर्ण शिकवणार आहे मी, म्हणून मग मी हे नॉमेनक्लेचर थोडंसं रिवाइज केलं. Okay, now see here, the next is preparation, methods of preparation. So प्रिपरेशन ऑफ इथर. सो प्रिपरेशन ऑफ इथर याच्यामध्ये डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल.
प्रिपरेशन ऑफ इथर. पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ इथर. यामध्ये पहिली मेथड आहे आपली फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. So alcohol, ROR, that is called alcohol, undergo dehydration. In presence of dehydrating agent कुठले आहे तर concentrated H2SO4 at H2SO4 at 413 Kelvin. And here is a intramolecular HOR आणि इकडचा R. मग या पद्धतीने here is a plus sign. So here या पद्धतीने हे इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होत आहे आणि फॉर्मेशन ऑफ ROR plus H2. So in presence of concentrated H2SO4 at 413 Kelvin, formation of an ether. So this method, here is some limitations. आपल्याला write note on by preparation of ether by dehydration of alcohol असा जर प्रश्न विचारला तर मग आपल्याला हे सगळं लिहावं लागेल. Alcohol is treated with concentrated H2SO4 at 413 Kelvin, formation of an ether. So there are some limitations of this method. If temperature जर वाढवलं, टेम्परेचर वाढवलं तर काय होतंय बघा. टेम्परेचर इन्क्रीज झालं की इथे काय होतंय, सपोज या इथर ऐवजी आपण घेतला CH3CH2OH. ठीक आहे, इथिल अल्कोहोल हे घेतलं आपण. मग फॉर्मेशन ऑफ इथं पण काय होणार आहे, इथिल डायइथिल इथर काय तयार होणार आहे, डायइथिल इथर. कारण हे बघा इथे OH, इथला OH आणि अजून एक मॉलिक्यूल त्याचा OH. या पद्धतीने इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होणार आहे. म्हणजे दोन H आणि एकाचा O असा बाहेर पडून फॉर्मेशन ऑफ एन इथर. ठीक आहे. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं, जर टेम्परेचर इन्क्रीज अप टू 443 and above 443 केल्विन अँड अबाव, जर टेम्परेचर राईज केलं तर या केसमध्ये काय होतं बघा, CH3CH2 अँड OH हा आपला इथिल अल्कोहोल. तर याच्या केसमध्ये काय होतंय, दिस इज अ डिहायड्रेटिंग एजंट, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि जर असं टेम्परेचर जरी वाढवलं तर इथे काय होतंय, डिहायड्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड इलिमिनेशन टेक्स प्लेस. अँड इथे काय होतंय, इन प्रेझन्स ऑफ सेम रिएजंट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड 443 केल्विन. म्हणजे थोडंसं जरी टेम्परेचर वाढवलं तर इथे काय होतंय, इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ एन अल्कीन. फॉर्मेशन बघा OH आणि इथला H, इथे झाला डबल बॉन्ड, म्हणजे जराशी जरी टेम्परेचर वाढवलं तर ही रिएक्शन आपली कशी जाते, फेल जाते. फॉर्मेशन ऑफ एन इथर इज नॉट पॉसिबल. तसंच दुसरं अजून काय होतंय की, ठीक आहे, जर आपण इथे मिक्स इथर तयार करायला गेलो, हे कसं आहे, सिंपल सिमेट्रिकल इथर आहे. जर आपण इथे मिक्स इथर तयार करायला गेलो, सपोज आपण इथं मिक्स इथर करायला गेलो, मिक्स इथर, दिस मेथड इज नॉट युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ मिक्स इथर. फॉर एक्झाम्पल, नाव वी वॉन्ट टू प्रिपेअर दिस. आता बघा आपल्याला हे बनवायचंय, तर हे बनवण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग मटेरियल काय लागेल, हा एक इथिल अल्कोहोल लागेल, हा मेथिल अल्कोहोल लागेल आणि मग हे दोघांचं कॉम्बिनेशन होईल. ठीक आहे, मी जरा इथं लिहिते CH3O आणि CH2CH3. जर आपल्याला हे बनवायचं झालं तर आत्ताच आपण इथे काय अभ्यास केला बघा, CH3CH2OH. आणि मग या पद्धतीने आपण काय बघितलं, इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. काय पाहिलं आपण, या पद्धतीने इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, हा ग्रुप हा O ला लागला. ठीक आहे, मग आपल्याला हे करायसाठी आपल्याला
हे करायसाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा, मेथिल अल्कोहोल प्लस इथिल अल्कोहोल and at same concentration, that is concentrated H2SO4 and 413 Kelvin. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ वन ऑफ द प्रोडक्ट इज दॅट. ठीक आहे. परंतु जर हा मेथिल अल्कोहोल त्याच दुसऱ्या मेथिल अल्कोहोल बरोबर जर रिएक्ट झाला तर आपल्याला मिळणार आहे सेकंड प्रॉडक्ट, दॅट इज द डायमेथिल इथर. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट हा याच्याच बरोबर रिएक्ट झाला, म्हणजे हा इथिल अल्कोहोल हा दुसऱ्या इथिल अल्कोहोल बरोबरच रिएक्ट झाला तर आपल्याला तिसरा प्रोडक्ट मिळेल, C2H किंवा CH2. बघा इथे बघा, हा याच्याच बरोबर रिएक्ट झाला तर हा मिळेल, हा याच्याच बरोबर रिएक्ट झाला तर हा मिळेल, आणि हा याच्या बरोबर रिएक्ट झाला तर आपल्याला हा मिळेल. म्हणजे इथे काय होईल, सेपरेशन प्रॉब्लेम येईल. इथे काय येईल, आपल्याला सेपरेशन प्रॉब्लेम येईल. आणि म्हणून आपण हे मिक्स इथर कान बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. टेम्परेचर वाढवलं तर काय होतंय, इलिमिनेशन होतंय. मिक्स इथर आपल्याला बनवता येणार नाही, कारण इथे काय होत आहे, सेपरेशन प्रॉब्लेम येत आहे. म्हणून वी कांट प्रिपेअर द मिक्स इथर. ऑल्सो जर आपल्याला आता अजून तिसरं लिमिटेशन काय, की ही मेथड, या मेथडने आपण प्रायमरी अल्कोहोल वापरून इथर चांगल्या पद्धतीने करू शकतो. प्रायमरी अल्कोहोल वापरून जर आपण इथे सेकंडरी अल्कोहोल घेतला किंवा टर्शरी अल्कोहोल घेतला तर इथे सुद्धा इलिमिनेशन जास्त होतं. इथे काय होतं, मग इलिमिनेशन जास्त होतं. फॉर एक्झाम्पल बघूया आपण इलिमिनेशनचं. इफ यू यूज द CH3 OH इन प्रेझेन्स ऑफ, आता या टेम्परेचरला सुद्धा हा कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड टर्चरी अल्कोहोल झाला. हा कसा झाला, टर्चरी अल्कोहोल झाला. मग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, इव्हन डायल्यूट H2SO4 मध्ये सुद्धा याचं काय होतं, इलिमिनेशन होतं. इव्हन डायल्यूट ऍसिड मध्ये सुद्धा त्याचं इलिमिनेशन होतं. आणि फॉर्मेशन ऑफ सपोज इकडचा H हा OH आणि इकडचा H काढला तर काय तयार होते बघा, हा प्रॉडक्ट तयार होतो बघा. H म्हणजे OH आणि इथला H, इथे डबल बॉन्ड झाला. म्हणजे काय होते, इलिमिनेशन होते. म्हणजे आपण या पद्धतीने बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल या पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रायमरी अल्कोहोल प्रिफरेबल, प्रायमरी अल्कोहोलनीच आपण चांगल्या प्रकारे इथर बनवू शकतो. दुसरं काय, सेकंडरी आणि टर्चरी. हा झाला आपला टर्चरी. नाव यू हॅव टू टेक द सेकंडरी घेतला तरी सुद्धा सेकंडरी मध्ये सुद्धा काय होतंय, डिहायड्रेशन पॉसिबल होतंय. डिहायड्रेशन झालं म्हणजे OH आणि H इकडचा किंवा इकडचा, म्हणजे सेकंडरी मध्ये सुद्धा डिहायड्रेशन होत आहे. आपण पाहिलेलं आहे बघा, 60% H2SO4, इथे तर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे 60% असू शकतो. ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला, की सेकंडरी आणि टर्चरी मध्ये इलिमिनेशन रिएक्शन प्रिफर होतीये. सेकंडरी आणि टर्चरी मध्ये काय होतंय, इलिमिनेशन. थोडंसं टेम्परेचर वाढवलं, इलिमिनेशन होतंय. परत सेकंडरी आणि टर्चरी घेतला, इलिमिनेशन होतंय. आणि मिक्स इथर मध्ये काय होत आहे, की we get the different type of or 3 type of ethers and there is again separation problem. आणि म्हणून आपण ही मेथड कशाला युजफुल आहे, इन प्रिपरेशन ऑफ सिंपल इथर, अँड दॅट सिंपल इथर कॅन बी प्रिपेअर्ड बाय or from primary alcohol, can be prepared from primary alcohol. तेवढंच आपल्याला या पद्धतीने करू शकतो आपण. दुसरी मेथड आहे आपली प्रिपरेशन ऑफ इथरची, विल्यमसन सिंथेसिस. दुसरी मेथड कुठली आपली, विल्यमसन सिंथेसिस. सो विल्यमसन सिंथेसिस तर विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय होतंय, सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड treated with or heated with alkyl halide formation of an ether.
ऑफ एन इथर असं तयार होतंय सोडियम अल्कॉक्साइड अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्कोहोलिक कसं पाहिजे सोल्युशन अल्कोहोलिक सोल्युशन of sodium alkoxide treated with alkyl halide or heated with alkyl halide formation of an ether. Now see here the CH3 किंवा जनरल रिएक्शन घेऊया सोडियम अल्कॉक्साइड हे काय आहे सोडियम अल्कॉक्साइड हा सोडियम अल्कॉक्साइड प्लस अल्किल हलाइड अल्किल RX म्हणजे काय अल्किल हलाइड बॉइल और हीट ठीक आहे फॉर्मेशन ऑफ कारण अल्कोहोलिक सोल्युशन घेणार आहे आपण ठीक आहे सो हिअर इज द इलिमिनेशन ऑफ काय होतंय NaX आणि R हा या R ला लागतो सपोज R डॅश घेतला म्हणजे R मे बी सेम और डिफरंट वी गेट द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट दॅट इज प्लस इथर ठीक आहे नाउ विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय होतं अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सोडियम अल्कॉक्साइड इज बॉइल्ड विथ अल्किल हलाइड फॉर्मेशन ऑफ एन इथर मग हा सोडियम अल्कॉक्साइड प्लस अल्किल हलाइड हीटेड फॉर्मेशन ऑफ एन इथर आणि हे ठीक आहे या पद्धतीने सिंपल एज वेल एज सिंपल और मिक्स इथर कॅन बी मिक्स इथर can be prepared दोन्ही पद्धतीने काय करू शकतो आपण सिंपल किंवा या पद्धतीने आपण सिंपल किंवा मिक्स इथर कॅन बी प्रिपेअर परंतु या केस मध्ये एक थोडस लिमिटेशन आहे ते म्हणजे दिस मेथड याच्यामध्ये जर आपण दिस मेथड ही कुठल्या पद्धतीने होते SN2 मेकॅनिझमने कुठल्या मेथडने होते तर SN2 मेकॅनिझम मध्ये आणि SN2 मेकॅनिझम मध्ये सबस्ट्रेट कसं पाहिजे सबस्ट्रेट शुड बी स्मॉलर should have smaller alkyl ग्रुप सबस्ट्रेट कसं पाहिजे स्मॉलर अल्किल ग्रुप पाहिजे म्हणजे अल्किल हलाइड कसं पाहिजे स्मॉलर म्हणजे दिस अल्किल ग्रुप शुड बी स्मॉलर मगच आपण SN2 मेकॅनिझमनी जाऊ शकतो म्हणजे बॅकसाइड अटॅक मग न्यूक्लिओफाइल या केसमध्ये कुठला झालं न्यूक्लिओफाइल दिस सोडियम अल्कॉक्साइड ऍक्ट एज अ न्यूक्लिओफाइल अँड दिस ऍक्ट एज अ सबस्ट्रेट फॉर्मेशन ऑफ एन इथर जर आता लक्ष द्या म्हणजे जर असं असेल हे झालं आपलं सोडियम मिथॉक्साइड ऍक्ट ऑन C2H5Cl ठीक आहे फॉर्मेशन ऑफ आता हा नेगेटिव्ह चार्ज हा याच्यावर अटॅक केला आणि हे निघून गेलं ठीक आहे फॉर्मेशन ऑफ एन इथर प्लस सोडियम क्लोराइड अशी झाली आपली रिएक्शन ठीक आहे सिंपल वेनी SN2 मेकॅनिझमनी कुठली कशा पद्धतीने रिएक्शन होते ती आपली झाली जर आता लक्ष द्यायचं जर सबस्ट्रेट मोठा असेल मी आता इथेच काही चेंजेस करणार आहे ते लक्ष द्यायचं जर सबस्ट्रेट मोठा असेल लक्ष द्यायचं इकडे CH3 जर हा सबस्ट्रेट जर मोठा झाला आता अटॅक फ्रॉम बॅक साइड अटॅक कसं झालं इज नॉट पॉसिबल मग आता इथे काय होतंय बॅक साइड अटॅक होत नाही मग कारण ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स हे मेथिल ग्रुप हे कसे झाले बल्की मेथिल ग्रुप आहेत आणि त्याच्यामुळे बॅक साइड अटॅक हा पॉसिबल होत नाही मग या केसमध्ये काय होतंय बघा या केसमध्ये काय होतंय तर तो काय करतो हा दिस ऍब्झॉर्ब प्रोटॉन ऍब्झॉर्ब करतो आणि हे असं ठीक आहे म्हणजे फॉर्मेशन ऑफ इथे काय होतंय इलिमिनेशन रिएक्शन होते काय होते इथे इलिमिनेशन रिएक्शन होते सो फॉर्मेशन ऑफ बघा फॉर्मेशन ऑफ कसं झालं बघा हे मी एक एक करून दाखवते तुम्हाला हा आधी लिहिते मेथिल C आणि हा इथे डबल बॉन्ड म्हणजे काय होतंय बघा CH3C इथे झाला मेथिल आणि इथे काय झालं CH2 डबल बॉन्ड
हा एक प्रॉडक्ट झाला. आता हा अल्कॉक्साइड याने काय केला, प्रोटॉन ऍब्झॉर्ब केला, म्हणजे इथं काय झालं, मेथिल अल्कोहोल, आणि ह्या सोडियमनी Cl ऍब्झॉर्ब केला. सो फॉर्मेशन ऑफ मेथिल अल्कोहोल प्लस सोडियम क्लोराईड. काय झालं, फॉर्मेशन ऑफ मेथिल अल्कोहोल आणि ह्या सोडियमनी हा Cl. मेन प्रोडक्ट काय तयार झाला या पद्धतीने. म्हणजे काय झालं, इलिमिनेशन झालं. म्हणजेच म्हणायचं काय, जर रिएक्शन ही SN2 मेकॅनिझमनी जर होत असेल तर हा जो सबस्ट्रेट आहे, या सबस्ट्रेटचा हा R ग्रुप आपण SN1 SN2 मेकॅनिझम अल्किल हलाइड मध्ये पाहिले, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे SN2 असेल त्यावेळेला R कसा असतो, छोटा असतो. 2 असेल त्यावेळेला R छोटा, 1 असेल त्यावेळेला R मोठा, हे आपण पाहिलेलं आहे. तर जर या पद्धतीमध्ये जर सबस्ट्रेट मोठा झाला तर काय होतंय, इलिमिनेशन होतंय. आणि जर सबस्ट्रेट छोटा असेल तर सिम्पली आता बघा अपोजिट घेते मी, CH3 खूप महत्वाची रिएक्शन आहे, Br किंवा Cl. ONA सोडियम अल्कॉक्साइड. आता मी अपोजिट करते आणि इकडच्याला मेथिल क्लोराइड. ठीक आहे. मग या केसमध्ये काय होतंय, हा जो न्यूक्लिओफाइल आहे, हा न्यूक्लिओफाइल आहे. या केसमध्ये जो ऑक्साइड असतो, अल्कॉक्साइड जो आहे, दिस ऍक्ट एज अ न्यूक्लिओफाइल, दिस ऍक्ट एज अ सबस्ट्रेट. असं अपोजिट होऊ शकत नाही. हाच न्यूक्लिओफाइल म्हणून ट्रीट होणार आहे. मग आता न्यूक्लिओफाइल मोठा झालाय पण सबस्ट्रेट छोटा झालाय, अँड फॉर्मेशन ऑफ सी. त्याचे हे इकडचे सगळे मेथिल O आणि CH3. तर प्लस सोडियम क्लोराइड ते आपण विसरायचं नाही, नाहीतर आपले अर्धा मार्क लूज होतो परीक्षेमध्ये, अर्धा मार्क आपला निघून जातो. तर या पद्धतीने जर सबस्ट्रेट मोठा असेल तर या पद्धतीने इलिमिनेशन होतं. आणि जर सबस्ट्रेट छोटा असेल, न्यूक्लिओफाइल मोठा असो नाही तर छोटा असो, त्याच्याशी काही घेणदेण नाही आपल्याला. ठीक आहे. जर सबस्ट्रेट छोटा असेल तरच आपल्याला या पद्धतीने रिएक्शन होते. सो हाऊ विल यू प्रिपेअर, हे जर विचारलं आपल्याला, कसं विचारलं, हाऊ विल यू प्रिपेअर दिस इथर, असं विचारलं आपल्याला प्रश्न, तर मग आपल्याला म्हणजे मेथिल टर्चरी ब्युटील मेथिल इथर असा प्रश्न पडला. टर्चरी ब्युटील मेथिल इथर, हाऊ विल यू प्रिपेअर टर्चरी ब्युटील मेथिल इथर बाय विल्यमसन सिंथेसिस, असा जर प्रश्न आपल्याला पडला तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुठून ब्रेक करायचंय, इथून. याला आपल्याला X द्यायचंय आणि याला आपल्याला Na द्यायचंय, हे लक्षात ठेवायचं. कारण अपोजिट जर दिलं तर काय होणार आहे, इलिमिनेशन होणार आहे. म्हणून आपल्याला अपोजिट द्यायचं नाही, हे लक्षातच ठेवायचं की या केसमध्ये न्यूक्लिओफाइल मोठा असलेला चालतो आपल्याला, परंतु सबस्ट्रेट हा छोटाच पाहिजे. मग सबस्ट्रेट हा असा मेथिल हलाइड आणि इकडचं हे सोडियम अल्कॉक्साइड. ठीक आहे. तर हे नीट समजून घ्यायचं, कारण तुम्हाला कन्फ्युज करायसाठी अशा टाईपचे प्रश्न विचारू शकतात, तर आपण तिथे चुकायचं नाही. नाव नेक्स्ट, इथे आपली विल्यमसन सिंथेसिस संपलंय. नाव नेक्स्ट इज अ विल्यमसन सिंथेसिस ओव्हर. नाव नेक्स्ट इज अ सेम केस. आपल्याला हे कशामध्ये होते, सेम केस आपल्याला इथे मी टर्चरी वापरून पाहिला, तर सेकंडरी अल्कोहोलला सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला रिएक्शन होणार आहे. सेकंडरी मध्ये सुद्धा काय होणार आहे, सेकंडरी. आता आपण काय वापरला, टर्चरी वापरला, तर सेकंडरी मध्ये सुद्धा सेकंडरी लक्ष द्यायचं इकडे, सेकंडरी H हा झाला आपला सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. प्लस मेथिल X. मग हे इथं आपलं हे कसं होणार आहे, असं रिएक्शन होणार आहे. जर अपोजिट घेतलं आपण, लक्ष द्यायचं इकडे, जर अपोजिट घेतलं तर
तर मात्र इथे काय होणार आहे, इलिमिनेशन होणार आहे. तर मात्र इथे काय होणार आहे, इलिमिनेशन होणार आहे. सॉरी, हे इथला एक हायड्रोजन असा ओढला जाईल आणि मग हे इथे आणि मग इथे. ठीक आहे, इलिमिनेशन होणार. म्हणजे सेकंडरीला आणि टर्चरीला जर आपण सबस्ट्रेट घेतला, सेकंडरी किंवा टर्चरी अल्किल हलाइड जर घेतला तर तिथे काय होणार आहे, एलिमिनेशन होणार आहे. नाही फक्त टर्चरीलाच होतं असं काही नाही, सेकंडरीला सुद्धा इलिमिनेशन होतं. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज अ फिजिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज अ फिजिकल प्रॉपर्टी. डायमेथिल इथर किंवा इथिल मेथिल इथर हे कसे असतात, गॅसेस फॉर्म मध्ये असतात. त्यानंतर मग हळूहळू त्यांचे जसं मॉलिक्युलर वेट वाढेल, हायली वोलटाईल, हायली इन्फ्लेमेबल. लोअर इथर्स आर हायली वोलटाईल, हायली इन्फ्लेमेबल दॅन द बॉइलिंग पॉइंट. त्यानंतर आपल्याला बघायचंय बॉइलिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी. आपल्याला हे कंपॅरेटिव्ह विचारतात. आपल्याला हे लोअर मेंबर्स आर गॅसेस फॉर्म आणि हायर मेंबर्स लिक्विड फॉर्म मध्ये येतात, त्यांचा बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी असं. म्हणजे जसजसं मॉलिक्युलर वेट वाढेल, आता आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शिकलोय की प्रत्येक म्हणजे अल्केन, अल्कीन, अल्काइन सगळ्या गोष्टीमध्ये किंवा कुठल्या पण ह्याच्यामध्ये लोअर मेंबर हे गॅसेस असतात किंवा लिक्विड असतात, हायर मेंबर हे सॉलिड असतात. हे आपल्याला आता कळतं. आता आपल्याला इथे प्रश्न कसा पडतो, कंपॅरेटिव्ह पॉइंट्स पडतात की बॉइलिंग पॉइंट आणि सोल्युबिलिटी या टॉपिकवर कंपॅरेटिव्ह प्रश्न, म्हणजे हे आपल्याला लक्षात गिव्ह रिझन या टाइपचे प्रश्न पडतात. तर बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर is less than alcohol but greater than alkane of corresponding molecular weight. प्रश्न बघा काय प्रश्न, तर बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर इज लेस दॅन अल्कोहोल बट इट इज अ ग्रेटर दॅन अल्केन, अल्कीन ऑफ करस्पॉन्डिंग मॉलिक्युलर वेट. आता आपल्याला हे माहिती आहे की मॉलिक्युलर वेट वाढलं, बॉइलिंग पॉइंट वाढला. आपण कसं शिकलोय, मॉलिक्युलर वेट वाढलं, बॉइलिंग पॉइंट वाढला, हे आपल्याला आपण शिकलेलं आहोत. आता इथरच्या केसमध्ये काय होतंय, तर इथरच्या केसमध्ये बघा, फॉर एक्झाम्पल डायमेथिल इथर हे जर आपण घेतलं तर आता या डायमेथिल इथर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नसतात, हायड्रोजन बॉन्डिंग ऍब्सेंट, परंतु काय होतंय ऍब्सेंट. परंतु अल्कोहोलमध्ये काय होतंय, हायड्रोजन बॉन्डिंग सापडतात. अल्कोहोलमध्ये काय होतंय, हायड्रोजन बॉन्डिंग सापडतं. ठीक आहे, या टाईपचं हायड्रोजन बॉन्डिंग इज ऍब्सेंट इन केस ऑफ इथर. आणि म्हणून अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग हे बघा इथे इथे हे मी काय दाखवलं, हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलं. सच टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज ऍब्सेंट इन केस ऑफ इथर अँड हेन्स दी अल्कोहोल हॅज अ हायर बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू इथर. हे झालं. इथर मध्ये सुद्धा असा प्रश्न पडू शकतो, तर त्यामुळे अँड सच टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज ऍब्सेंट इन केस ऑफ इथर अँड हेन्स द इथर हॅज अ लोअर बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू अल्कोहोल. आता दुसरा प्रश्न काय, बट द बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर इज ग्रेटर इन केस ऑफ अल्केन. अल्केन पेक्षा बॉइलिंग पॉइंट हा ग्रेटर आहे. नाउ लिसन हियर, ROR असं जर आपण घेतलं तर O आणि R, तर याच्यामध्ये हे असं 180 अँगल नसतो. 180 अँगल काय त्याचा, म्हणजे हे डायपोल मोमेंट याच्यामध्ये काय होतं, हा इकडे आणि हा इकडे असं हे डायपोल मोमेंट किंवा या पद्धतीने डायपोल मोमेंट त्यांचं कसं होतंय की डायपोल मोमेंट त्यांच्यामध्ये किती असतो, डायपोल मोमेंट 1.18 डेबे. तर एवढं त्यांच्यात डायपोल मोमेंट आहे आणि म्हणून एवढं त्यांच्यात डायपोल मोमेंट असल्यामुळे त्यांचा अँगल किती येतो,
1110 110 एवढा अँगल येतो. अँगल बिटवीन दी ROR is 110. That means it has some dipole moment. It has dipole attraction. It has dipole attraction. Dipole attraction. And due to this dipole attraction, and hence it has a higher boiling point. म्हणून has higher boiling point. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये अल्कोहोल बरोबर कम्पेअर केलं त्यावेळेला काय कारण सांगितलं? हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल बरोबर कम्पेअर केलं त्यावेळेला कारण काय सांगितलं? हायड्रोजन बॉन्डिंगचं कारण सांगितलं. मग तुम्ही सांगायचं सच टाईप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज ऍबसेंट इन केस ऑफ इथर. आणि म्हणून इथर कसं आहे? स्लाइटली पोलर आहे. इथर कसं आहे? वीक पोलॅरिटी दाखवतंय. वीक पोलॅरिटी कारण ह्याच्यामध्ये थोडीसं डायपोल मोमेंट दाखवलंय त्यांनी आणि त्याच्यामुळे कसं आहे? वीक पोलर आहे. पण अल्कोहोल कसं आहे? हॅज अ पोलर नेचर आहे आणि त्याच्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग आहे OH मध्ये आणि म्हणून तो कसा आहे? हायर बॉइलिंग पॉइंट दाखवतो. सच टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज ऍबसेंट इन केस ऑफ इथर. आणि म्हणून इथर कसं आहे? हा लेस बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू अल्कोहोल. परंतु इथरचं बॉइलिंग पॉइंट ऍज कम्पेअर टू अल्केन पेक्षा जरासं जास्त आहे. बिकॉज in case of ether the bond angle between the ROR is 1010. It has a dipole attract force. It has a dipole moment that is 1.18 dB. एवढं त्याच्यात डायपोल मोमेंट आहे. काय काय पॉइंट सांगायचे? पहिला सांगायचा द बॉन्ड अँगल. त्यानंतर काय सांगायचं? डायपोल मोमेंट किती आहे? 1.18 dB एवढं. आणि म्हणून and hence it has dipole attraction and hence due to dipole attraction it has a higher boiling point. Such a type of dipole attraction is absent in case of alkane. In case of alkene of same corresponding molecular weight म्हणजे nearly same molecular weight मध्ये such a type of dipole attraction is absent and hence it is slightly greater than that of this ether has a slightly higher boiling point as compared to alkane. तर हे असे कंपॅरेटिव्ह प्रश्न असू शकतात आपल्याला एक्झामला. तर आपण ते गिव्ह रिझन मध्ये द्यायला पाहिजे. ठीक आहे. MCQ टाइप ऑफ क्वेश्चन पण असू शकतात आपल्याला. आता आपण बघूया सोल्युबिलिटी. आता आपण बघायचंय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी ऑफ इथर. इथरचं कसं आहे सोल्युबिलिटी? इट हॅज अ सोल्युबिलिटी सेम ऍज टू दॅट ऑफ अल्कोहोल. It has a solubility same as to that of alcohol because here is a formation of hydrogen bonding with water. Is the formation of hydrogen bonding with water and hence it solvent. It dissolve in water. It has a solubility similar to that of alcohol because this ether molecule for example इथं टेकन कुठलं घेतलंय मी? मेथिल इथर घेतलाय. कुठलं घेतलंय? डायमेथिल इथर. त्याच्याऐवजी आता मी सिंपल कुठला पण इथर घेते. ठीक आहे. तर हा इथर काय होतंय? म्हणजे जनरल घेतलं मी आता. इथर फॉर्म अ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर अँड हेन्स इट सॉल्व्हेट प्रॉपरली. देर इज अ solvent interaction. There is a formation of solute solvent interaction and hence it is greater and hence the ether is soluble in water. Generally जे simple जे lower member of ether are soluble in water. Now next is a केमिकल प्रॉपर्टीज. आता आपण बघायचं आता केमिकल प्रॉपर्टी. तर लॅबमध्ये कुठली टेस्ट होते? तर इथर विथ H2SO4 लॅबोरेटरी मेथड. लॅबमध्ये इथरची केमिकल प्रॉपर्टीज बघूया आपण. केमिकल
प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टी, दिस इथर फॉर एक्झाम्पल CH3OCH3, याचं नाव काय झालं? डायमेथिल इथर. काय नाव आहे? डायमेथिल इथर. ठीक आहे. किंवा मग एका ग्रुपला ऑक्सी करायचं, एकाला अल्केन करायचं, अल्कॉक्सी. तर कुठला झाला अल्कॉक्सी? मिथॉक्सी मिथेन. नाव काय झालं UPSC नेम? मिथॉक्सी मिथेन. एका ग्रुपला ऑक्सी करायचं, एकाला अल्केन करायचं, मिथॉक्सी मिथेन. जो मोठा ग्रुप असतो त्याला अल्केन करायचा. जो मोठा ग्रुप असेल, शक्यतो आता इथे सेम होते म्हणून चाललं आपलं. जो मोठा ग्रुप आहे त्याला काय करायचं? आपल्याला अल्केन करायचा, छोट्याला ऑक्सी करायचं. ठीक आहे. नाव इज रिएक्ट्स विथ H2SO4, डायल्यूट H2SO4 बरोबर त्याची रिएक्शन होते आणि फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम सॉल्ट. फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम सॉल्ट. आता ऑक्सोनियम हे H2SO4 बरोबर काय होतं? हे H+ हे इथे काय आहे? त्याचे लोन पेअर आहेत. तर O हे लोन पेअर काय करतात? बॉन्ड फॉर्म करतात. हायड्रोजन प्रोटोनेशन होतं आणि मग आता यांनी लोन पेअर वापरून एक बॉन्ड तयार केला म्हणून या ऑक्सिजनवर काय झाला? पॉझिटिव्ह चार्ज झाला. याचा हायड्रोजन म्हणजे याचा हायड्रोजन ह्याने एक घेतला. मग आता उरतंय काय? HSO3SO4 मायनस. हे बघा, एक H इकडे टाकला ना आपण, एक H इकडे टाकला, मग उरलं काय? HSO4. मग आता एक H त्याला दिला म्हणून ह्याच्यावर झाला आपला नेगेटिव्ह झाला. मग इथे झाला आपला पॉझिटिव्ह चार्ज. याचं नाव काय? ऑक्सोनियम सॉल्ट. फॉर्मेशन ऑफ ऑक्सोनियम सॉल्ट. या इथर पासून काय तयार होतं? हे सॉल्ट तयार होतं. इथर पासून काय तयार होतं? हे सॉल्ट तयार होतं. तर लॅबोरेटरीमध्ये आपण जर याच्या डायल्यूट H2SO4 बरोबर जर आपण हे इथर टाकलं तर आपल्याला हे काय होतं? ऑक्सोनियम सॉल्ट तयार होतो. ठीक आहे. यानंतर आपण बघायचे तर कसं होतं मी ते तुम्हाला समजवलं. रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप अँड इथर. रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप अँड इथर. सो पहिली आहे फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. तर इथर फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. तर इथर कंबाईन विथ ऑक्सिजन. याच्या पेरॉक्साइड कसं तयार होतं? तर इथर कंबाईन विथ ऑक्सिजन ऑफ एअर. मग एअर बरोबर त्यांनी जर कंबाईन केलं, फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. सो लिसन हिअर. इथर फॉर एक्झाम्पल CH3 CH2O CH2 CH3. हे आपलं काय? डायइथिल इथर. हे ग्रुप कुठला आहे? इथिल. कुठला ग्रुप आहे? इथिल. मग याचं नाव काय झालं? डायइथिल इथर. दोन इथिल आहेत ना म्हणून डायइथिल इथर हे नाव झालं. नाव इट कंबाईन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर कंबाईन करायचं आपल्याला आणि आपल्याला मग काय होतंय ते बघूया. ठीक आहे. आता काय होतंय? हा ऑक्सिजनचं पेरॉक्साइड लिंकेज तयार होतंय. काय तयार होतंय? ऑक्सिजनचं फॉर लॉंग टाइम. आपल्याला हे किती वेळ ठेवायचंय? खूप वेळ ठेवायचंय. फॉर लॉंग टाइम मध्ये आपण हे कंबाईन करून ठेवलं तर काय तयार होतंय बघा. इथला एक H काढायचा आणि तिथे दोन O घुसवायचे. सो लिसन कसं होतंय बघा. CH3 CH2. आधी मी काय लिहिलं? तसंच्या तसं लिहिलं. ठीक आहे. आता मी एक H काढणार. हे मी सेम लिहिलं. लक्षात घ्या. आता एक H बाहेर काढणार. O आणि मग H लिहिणार. कारण हे दोन O मी कुठे टाकणार आहे? एका CH2 ला. कुठे टाकणार आहे? एका CH2 ला. इथला एक H काढला, इथे लिहिला आणि ह्या दोघांच्या मध्ये काय केलं? पेरॉक्साइड लिंकेज दाखवलं. O लिंकेज. याला काय म्हणायचं? पेरॉक्साइड लिंकेज. सो फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड लिंकेज कसं होत आहे? जर खूप वेळ जर एअर मध्ये ठेवलं, इथं हे खूप वेळ जर एअर मध्ये ठेवलं तर काय होतं? हे पेरॉक्साइड लिंकेज तयार होतं आणि इट इज अ हजार्डस, एक्सप्लोसिव्ह हजार्डस म्हणजे पेरॉक्साइड लिंकेज तयार होतं. ठीक आहे.
Now next is a reaction involving CO bond. Reaction with hot dilute H2SO4. पेरॉक्साइड लिंकेज कसं तयार होतं? एअर बरोबर, एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर लिंक केलं तर मग पेरॉक्साइड लिंकेज तयार होतं. आणि नाव रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4. रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4. आता आपण हॉट डायल्यूट H2SO4, ठीक आहे, ROR हॉट डायल्यूट H2SO4, ROR, ठीक आहे. या पद्धतीचा एक इथर घेतला. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? रिएक्शन विथ डायल्यूट हॉट H2SO4, डायल्यूट हॉट H2SO4, ठीक आहे. मग याच्या केसमध्ये काय होतंय? डायल्यूट आहे ना, मग इथं वॉटर मॉलिक्यूल डायल्यूट आहे ना, आपलं हे डायल्यूट आहे. डायल्यूट मधलं काय होतं? वॉटर मॉलिक्यूल हे याच्या बरोबर रिएक्ट होतात. मग HOH, ठीक आहे. मग या पद्धतीने बघा, हा एक झाला इथर, हा सॉरी हा एक अल्कोहोल, हा एक अल्कोहोल. मग काय तयार होते? अल्कोहोल ROR प्लस R'OR. म्हणजे जर सिंपल घेतला, जर सिंपल इथर म्हणजे दोन्ही R जर सेम असतील तर ट्वाइस OR लिहायचं आपल्याला. म्हणजे विथ हॉट डायल्यूट H2SO4, रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4. कशी रिएक्शन होते? तर दोन्ही अल्कोहोल तयार होतात. आपल्याला हे काही गोष्टी लक्षात ठेवायला लागणार आहेत. आपण जर लिहून पाठ केल्या, समजून पाठ केल्या, पहिल्या वेळेला तुम्हाला लक्षात राहणार नाही. सेकंड टाइम परत रिव्हिजन करा, परत थोडीशी रिव्हिजन करा, मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिएक्शन, सेम रिएक्शन असतात. विल्यमसन सिंथेसिस आपण अल्किल हलाइड मध्ये सुद्धा पाहिलेली आहे. तर सेम रिएक्शन असतात. थोडे कम्पॅरेटिव्ह स्टडी करा, तुम्हाला जमायला लागतील, ठीक आहे. हॉट डायल्यूट H2SO4 बरोबर काय होतं? तर दोन्ही अल्कोहोल तयार होतात. मग आपल्याला जर प्रश्न पडला, हाऊ विल यू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम इथर, मग आपण काय वापरायचंय? हॉट डायल्यूट H2SO4. काय वापरायचंय? हॉट डायल्यूट H2SO4. इथर कुठला बनवायला सांगितलाय? समजा आपल्याला सांगितला इथिल अल्कोहोल बनवा. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अल्कोहोल फ्रॉम इथर, असा जर प्रश्न पडला तर मग हे बनवायसाठी आपल्याला कसं बनवावं लागेल? मग हे तुम्हाला करंट लागला पाहिजे. R कुठला घ्यायचा आहे? C2H5O C2H5. R कुठला घ्यायचा आहे? C2H5O C2H5 प्लस विथ सेम रिएजंट फॉर्मेशन ऑफ इथिल अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ इथिल अल्कोहोल. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे, ठीक आहे. यानंतर आपण बघायची आहे रिएक्शन विथ PCl5. रिएक्शन विथ PCl5 with PCl5. विथ PCl5 बरोबर कशी होते? ROR, ठीक आहे, प्लस PCl5, ठीक आहे. आता आपण हे अल्कोहोल मध्ये वेगळं बिहेवियर होतं हे लक्षात घ्या. आता इथे आपण कशा बरोबर रिएक्ट करतोय? इथर बरोबर. मग RCl, हा RCl R' घेते आणि जरा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. सो हिअर हीटेड विथ, सो RCl, एक R हा Cl, हा R'Cl प्लस R'Cl, ठीक आहे. आता उरतंय काय? POCl3, कारण 2 Cl इथं कन्झ्युम झाले. मग उरलेत काय आता आपल्याला? POCl3, ठीक आहे. म्हणजे काय तयार होतंय? अल्किल हलाइड. काय तयार होतंय आपल्याला? अल्किल हलाइड प्रिपेअर होतात. रिएक्शन विथ PCl5, इथर रिएक्ट विथ PCl5, फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड, फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड प्लस POCl3. हे आपल्याला काही गोष्टी आपल्याला जरा प्रॅक्टिसनी जमायला लागतात. मग आपल्याला काही टेन्शन येत नाही. तर ते काही गोष्टी लक्षातच ठेवायला लागतात, हे लक्षात घ्या. तर रिएक्शन सिंपल आहे. नाउ रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. नाउ रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. नाउ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्शन with hot concentrated HI or HBr or HBr. पुन्हा बरोबर घ्यायची रिएक्शन हॉट कंडिशन मध्ये HI किंवा HBr बरोबर आपल्याला रिएक्शन करायचे. तर आता लक्ष द्यायचं, ROR प्लस
HX. याच्या ऐवजी मी काय घेते HX. आणि कशी कंडिशन आहे हॉट. हॉट कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि कंडिशन कशी आहे हॉट आहे. मग या हॉट कंडिशन मध्ये एक अल्कोहोल होतो आणि एक अल्किल हलाइड होतो. हे बघा HX. HX. ठीक आहे HX. एक अल्कोहोल होणार आहे आणि एक अल्किल हलाइड होणार आहे. ठीक आहे. सो फॉर्मेशन ऑफ ROH प्लस RX. कसं तयार होणार आहे ROH प्लस HX. सॉरी RX. ROX अल्कोहोल प्लस HX. हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI और HBr. याच्यामध्ये काय तयार होणार आहे फर्स्ट स्टेप मध्ये. ठीक आहे. आता जर एक्सेस वापरलेला असेल एक्सेस HI हे जर आपण एक्सेस वापरलेला असेल एक्सेस जर वापरलं तर काय होतंय रिएक्शन कांट स्टॉप ऍट द फर्स्ट स्टेज. दिस अल्कोहोल रिएक्ट्स विथ HI अगेन. जर HI घ्या किंवा HBr घ्या तर आपल्याला हे माहितीये याच्या OH इज रिप्लेस बाय I. काय तयार होणार आहे OH इज रिप्लेस बाय I. आता जर इथे HX घेतलेला असेल तर आपण इथे X लिहूया. ठीक आहे. इथं RX. सो मेन प्रॉडक्ट इन हॉट कंडिशन मध्ये काय होतंय दोन्ही बाजूचे काय तयार होतात फायनली RX अल्किल हलाइड. फायनली आपल्याला कुठला प्रॉडक्ट मिळतो मेन अल्किल हलाइड हा प्रॉडक्ट मिळतो. कुठला मिळतो अल्किल हलाइड. कारण आधी काय तयार होतंय अल्कोहोल आणि अल्किल हलाइड तयार होते. आणि जर आपण एक्सेस अल्किल हलाइड जर वापरलेला असेल सॉरी एक्सेस हॅलोजन हलाइड घेतलेला असेल सॉरी हायड्रोजन हलाइड एक्सेस हायड्रोजन हलाइड जर वापरलेला असेल तर आपल्याला काय तयार होतं फायनल प्रॉडक्ट अल्किल हलाइड. फायनल प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार आहे अल्किल हलाइड. पण हे 2 स्टेप रिएक्शन आहे. पण ही कशी आहे 2 स्टेप रिएक्शन आहे. आपण फर्स्ट स्टेप मध्येच रिएक्शन दाखवायची नाहीये. जर आता लक्ष द्यायचं इकडे फर्स्ट स्टेप मध्ये नाव यूज द एक्सेस HI द इथर विथ इथर विथ 1 टर्चरी ग्रुप. जर हा जो इथर आहे या इथर मध्ये जर एक टर्चरी ग्रुप असेल ठीक आहे. नाव हे झालं आपलं ROR प्लस या पद्धतीने कारण प्लस साइन आपल्याला अजिबात विसरायचे नाही. आता जर याच्या केसमध्ये जर एखादा R समजा एखादा R नंतर फायनली हा पण RX झाला. ठीक आहे. हे पण RX झालं. एखादा R जर मोठा असेल फॉर एक्झाम्पल असं असेल टर्चरी ग्रुप असेल. एखादा R कसा आहे टर्चरी ग्रुप आहे आणि मग हे O आणि इकडचं आपलं असं मेथिल असेल. जर एखादा R हा असा मोठा असेल तर कशी रिएक्शन होते तर कशी रिएक्शन होते तर HX मध्ये तर या HX मध्ये किंवा I घेऊया आपण आता इथे I. ठीक आहे. या I मध्ये HX म्हणजे हायड्रोजन क्लोराईड हे काय लिहिलं मी HCl. हे तुम्हाला माहितीये की हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर हे तसं हायड्रो आयोडिक ऍसिड. हे पण स्ट्रॉंग ऍसिड आहे. हे पण स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्याच्यापेक्षा हे जास्त स्ट्रॉंग ऍसिड. तर आपल्याला हे काय झाले ऍसिड झाले. हे काय सगळे ऍसिड आहे. एक प्रोटोनेट. आता इथे काय होणार मग हे प्रोटोनेशन होणार आहे. इथे काय होणार आहे प्रोटोनेशन. मी सेकंड स्टेप मध्ये इथे प्रोटोनेशन दाखवते तुम्हाला. सो हिअर RX मी जरा वर लिहिते. फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं प्रोटोनेशन. सो C आणि इकडचे हे 3 मेथिल ग्रुप मेथिल मेथिल मेथिल. ठीक आहे. आणि इकडं हा O मी तसाच्या तसाच आधी लिहिलेला आहे लक्षात घ्या. तसंच्या तसंच तिथं लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या. ड्यू टू दिस HI स्ट्रॉंग ऍसिड याचं प्रोटोनेशन होते म्हणजे ऑक्सोनियम आयन तयार झाला. आता काय झाला हा ऑक्सोनियम आयन तयार झाला. आता ऑक्सोनियम आयन तयार झाला की हे काय हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हे 3 बल्की मेथिल ग्रुप कसे आहेत इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि मग हे काय करतात इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि दिस बॉन्ड बिकम मोर पोलर. आणि मग हा काय होतं बॉन्ड पोलर होतो आणि हा बॉन्ड तुटतो. हा काय होतं बॉन्ड पोलर असल्यामुळे काय होतं हा बॉन्ड
तुटतो आणि तुटला की काय तयार होतंय बघूया आपण. बॉन्ड तुटला तर CH3 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 बॉन्ड तुटल्यावर काय होतं पॉझिटिव्ह चार्ज. तुटल्यावर काय होतं पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग इकडे काय झालाय मेथिल अल्कोहोल. इकडे काय तयार झालं आपला मेथिल अल्कोहोल. हे बॉन्ड तुटला आणि हे झालं आपलं मेथिल अल्कोहोल. ते मी तिथं लिहिलं. आणि इकडच्याच काय झालं हे टर्चरी ब्युटील कार्बोनियम आयन तयार झाला. काय झालं कार्बोनियम आयन तयार झाला. मग अटॅक ऑफ I मायनस टू दिस म्हणजे SN1 मेकॅनिझम. म्हणजेच काय झालं आपलं SN1 मेकॅनिझम. आणि मग SN1 मेकॅनिझमनी आणि मग काय तयार होणार आहे हा C मधला C त्याला काय लागला I. आणि मग हे 3 मेथिल ग्रुप 3 मेथिल ग्रुप. सो अलॉंग विथ मेथिल अल्कोहोल कुठला प्रॉडक्ट तयार झाला की टर्चरी ब्युटील आयोडाइड. कुठला प्रॉडक्ट तयार झाला टर्चरी ब्युटील आयोडाइड. म्हणजे जर आपण एखादा जर ग्रुप आर ग्रुप जर मोठा असेल तर रिएक्शन प्रोसीड बाय SN1 मेकॅनिझमनी. रिएक्शन प्रोसीड बाय SN1 मेकॅनिझमनी. आणि फायनली प्रॉडक्ट मग आपल्याला काय मिळतो टर्चरी ब्युटील आयोडाइड. काय मिळतो SN1 चा प्रॉडक्ट मिळतो आपल्याला. SN1 चा प्रॉडक्ट मिळतो आपल्याला सेकंड स्टेप मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. अल्कोहोल कुठला तयार होणार आहे मग या केसमध्ये जर मोठा असेल तर अल्कोहोल कुठला मिळणार आहे आपल्याला हा अल्कोहोल. जर अल्किल ग्रुप एखादा मोठा असेल तर अल्कोहोल हा छोटा राहणार आहे. अल्कोहोल कसं राहणार आहे छोटं राहणार आहे. आणि अल्किल हलाइड कुठला राहणार आहे हा मोठा राहणार आहे. मग आता याच्यामध्ये परत आपल्याला मग काय लागणार आहे मग हा एक्सेस HI आणि प्रोटोनेट होऊन मग हे काय तयार होणारच नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने रिएक्शन जी होती ती तशी होणार नाही. म्हणजे एक्सेस HI वापरून आपण अल्कोहोलचं प्रोटोनेशन होतंय ते तिकडे एक्सेस HI करून त्याचं आपण करू शकू. पण आपल्याला ही प्रोसिजर कशी होणार आहे SN1 मेकॅनिझमनी होणार आहे. आणि मग आपल्याला हा प्रॉडक्ट मिळणार आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघूया सेम टाईपची रिएक्शन जर एनिसोल. याचं नाव काय बघा एनिसोल. याला काय म्हणायचं एनिसोल OCH3. म्हणजे इकडे एरोमॅटिक कंपाऊंड इकडे अल्किल कंपाऊंड आणि ओला. म्हणजे या ओला इकडे एका बाजूला एरोमॅटिक इकडे एलिफॅटिक. म्हणजे हे असं याचं नाव काय एनिसोल. सो एनिसोल रिएक्ट विथ HI और HBr जर झालं तर काय होणार आहे आता हा मोठा ग्रुप आहे परंतु आपल्याला बॅकसाइड अटॅक पण होणार नाही. आणि SN1 पण पॉसिबल नाहीये. SN1 मध्ये काय येतं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन. आता स्टॅबिलिटी ऑफ दिस एरोमॅटिक कंपाऊंड कार्बोकटायन एरोमॅटिक कार्बोकटायन इज नॉट पॉसिबल. आणि इथे सुद्धा ठीक आहे. आणि म्हणून आणि याला आपण बॅकसाइड अटॅक नाही करू शकणार. म्हणून मग आपल्याला म्हणजे इथल्या कार्बनला अटॅक करायचा Br अटॅक टू दिस आणि मग हे बाहेर पडणार असं होऊ शकत नाही. मग Br कुठे अटॅक होतो हा Br हा कुठे अटॅक होणार आहे या मेथिलला आणि मग हे असं बाहेर पडणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला प्रॉडक्ट कुठला मिळणार आहे तर मेथिल अल्कोहोल मेथिल ब्रोमाइड प्लस फिनॉल. कुठला प्रॉडक्ट मिळणार आहे आपल्याला मेथिल ब्रोमाइड. कारण हा Br हा कुणावर जो छोटा ग्रुप आहे त्याच्यावर अटॅक करेल आणि मग आपल्याला हे प्रॉडक्ट तयार होईल. म्हणजे अल्किल ग्रुप जो छोटा आहे त्याचं प्रॉडक्ट तयार होईल आणि याचा अल्कोहोल तयार होईल. हे लक्षात घ्या त्याचा अल्कोहोल तयार होईल. ठीक आहे. तर थोडेसे रिएक्शन बघून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला जमायला लागतील. आता आपल्याला बघायचं की एरोमॅटिक अल्कोहोल. आता मी तुम्हाला काय लिहिला होता इथे एनिसोल लिहिला होता. कुठला लिहिला होता एनिसोल. सो एनिसोल इज एक मिनिट
अॅनिसोल, OCH3, OCH3 हे आपलं काय, याचं नाव काय आता मी लिहिलं होतं, कॉमन नेम अॅनिसोल. ठीक आहे. या अॅनिसोलला अॅनिसोल और मेथिल फिनॉक्साइड असं पण म्हणूया, अॅनिसोल. आता अॅनिसोलला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफाईल हा कुठे जाईल, इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थोपॅराला किंवा मेटाला कुठे जाईल तो. मग हा ग्रुप कसा आहे हे आपल्याला कळणार आहे. तर हा ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस आर इंडक्टिव्ह इफेक्ट. मग हे असं आणि हे अटॅक होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा कसा आहे, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. जर रिंग डोनेट करत असेल, रिंगला जर इलेक्ट्रॉन डोनेट होत असतील तर मग कसं होतंय बघा, हा नेगेटिव्ह चार्ज कसं तयार झालं, ठीक आहे. हा नेगेटिव्ह चार्ज हा इथे आला आणि हा इथे आला. सो फॉर्मेशन ऑफ मी काय दाखवते तुम्हाला, रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवते. काय दाखवते, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा इथे आला आणि हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला. सो फॉर्मेशन ऑफ नेगेटिव्ह चार्ज ठीक आहे. आणि हा नेगेटिव्ह चार्ज नंतर इथे एंटर झाला आणि हा न्यूट्रलाइज झाला. In all these cases, the negative charge is stored at ortho and para position. So, कुठली पोझिशन मग एनर्जी रिच आहे किंवा इलेक्ट्रॉन रिच आहे तर ऑर्थोला आणि पॅराला. त्यातल्या त्यात ऑर्थो पोझिशन कसं होणार आहे, स्टेरिक हिंड्रन्स होणार आहे. काय होणार आहे, हा मेथिल अॅनिसोल हे काय मिथॉक्सी ग्रुप, याच्यामुळे काय होतंय, ऑर्थो पोझिशनला जरा इलेक्ट्रोफाईल एंटर व्हायला त्रास होणार आहे, कारण जरा स्टेरिक हिंड्रन्स होणार आहे, ढकलाढकली होणार आहे. त्यामुळे पॅरा पोझिशनचा प्रोडक्ट हा मोर प्रिडॉमिनंट म्हणजे जास्त तयार होणार आहे आणि ऑर्थो पोझिशनचा प्रोडक्ट हा कमी होणार आहे. मेटा पोझिशन इज नॉट एनर्जी रिच. हे बघा, ही मेटा पोझिशन, एका पण स्ट्रक्चर मध्ये मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह चार्ज हा स्टोअर नाही झालेला, म्हणजे मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफाईल जाणार नाही. कारण हा ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. कसा आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट दाखवतोय आणि म्हणून ऑर्थो पॅरा पोझिशन आर रिच आणि म्हणून आपल्याला ऑर्थो पॅरा पोझिशनचेच प्रोडक्ट मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. सेम केस आपण कशात बघितली, अल्कोहोल मध्ये सुद्धा बघितली, म्हणजे फिनॉल मध्ये सुद्धा आपण सेम केस बघितली आणि क्लोरोबेन्झिन मध्ये सुद्धा सेम केस बघितली. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, फिनॉल पण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, अॅनिसोल पण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, हे लक्षात घ्या. तर आपण आता काही अॅनिसोलच्या रिएक्शन बघू, अॅरोमॅटिक इथरच्या रिएक्शन बघू आणि मग आपण इथे थांबूया. ठीक आहे. तर अॅनिसोलच्या रिएक्शन आपल्याला कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये त्या आपण बघूया. सो अॅनिसोल with Br2 in acetic acid फॉर्म्युलाच लिहिलेला आहे मी डायरेक्ट, Br2 in acetic acid. So anisole plus Br2 in acetic acid solvent. ठीक आहे. आपण इथं Br2 कुठल्या पण, आता बघा आपण फिनॉल मध्ये बघितल्या, क्लोरोबेन्झिन मध्ये बघितल्या, आपण इथे लेव्हिज ऍसिड घेतलेलं होतं, त्याच्याऐवजी आता आपण इथे काय घेतोय, ऍसिटिक ऍसिड घेतोय. सो काय तयार होणार आहे, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. हा ग्रुप कसा आहे, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. इलेक्ट्रोफाईल हा Br. ठीक आहे. वन ऑफ इट ऍक्ट एज अ इलेक्ट्रोफाईल, वन ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाईल. तर इलेक्ट्रोफिलिक अटॅक होतोय आणि फॉर्मेशन ऑफ. सो हिअर इज, ठीक आहे, इलेक्ट्रोफाईलला अटॅक करतोय. सो फॉर्मेशन ऑफ एनिसोल OCH3 Br. ठीक आहे, ऑर्थो प्रोडक्ट. आणि काय म्हटलं मी, पॅरा प्रोडक्ट पण तयार होतोय.
काय म्हणलं मी, पॅरा प्रॉडक्ट पण तयार होतो. हे तुम्ही दाखवायची गरज नाही, हे मी तुम्हाला समजावं म्हणून दाखवलं. सो पॅरा प्रॉडक्ट, पॅराब्रोमोफिनॉल, पॅराब्रोमो एनिसोल प्लस ट्वाइस HBr प्लस ट्वाइस HBr. सो पॅरा कसं राहणार आहे, 90% राहणार आहे आणि दिस इज अ 10% मेजर मायनर. ओके, सो रिएक्शन इज इम्पॉर्टंट. तुम्ही जर प्रॉपर बॉन्डिंग लिहिलेलं असेल, प्रॉपर बॉन्डिंग केलेलं असेल तर आपल्याला रिएक्शनला मार्क द्यावाच लागणार आहे. स्टेटमेंटला आपल्याला मार्क नसतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, प्रश्न कसा पडणार आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन इन ऍसिटिक ऍसिड ऑन एनिसोल, असा जर प्रश्न पडला तर आपल्याला स्टेटमेंट नाही सांगावं लागणार आहे. आपल्याला काय लागणार आहे, फॉर्म्युले लागणार आहेत. प्रॉपर करेक्ट रायटिंग विथ प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट, देन यू विल गेट दी, तरच तुम्हाला 1 मार्क मिळतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूया फ्रिडल क्राफ्ट. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये सुद्धा कशी होते. सो फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन एनिसोल मध्ये काय होतं, अल्कायलेशन आणि असायलेशन. मी तर आता एनिसोल इथं वर जागा नाही उरली म्हणून मी साईडला दाखवते एनिसोल इथे साईडला, तरी सुद्धा ही कुठली त्याच्या लगतची म्हणजे लगेच जवळची ती कुठली असते, ऑर्थो. ही कुठली असते, पॅरा. आणि ही कुठली असते, मेटा पोझिशन. सो अल्कायलेशन आधी आपण बघूया. सो अल्कायलेशन मध्ये एनिसोल प्लस अल्किल हलाइड कारण आपल्याला अल्कायलेशन करायचं. इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस FeCl3 और अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. कुठलं घेतात, जनरली कुठलं घेतात, FeCl3 किंवा अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ, आता हे काय, ऑर्थोला आणि पॅराला हा अल्किल ग्रुप जाणार आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी, आपण हे 11वी पासून शिकतोय. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन अल्कायलेशन असलं की हे आणि हे लिहायचं. आता या कंडिशनला आपल्याला अर्धा मार्क राहणार आहे, हे लक्षात घ्या. सो एनिसोल, आता मी जरा वरच्या दिशेने घेते, हे लक्षात घ्या. सो OCH3 त्याच्या ऑर्थो पोझिशनला काय लागला, मेथिल ग्रुप लागला प्लस HCl. आता अजून कुठला दाखवायचं आपल्याला, पॅरा पोझिशनचा पण दाखवायचंय. सो पॅरा पोझिशनचा आणि प्लस ट्वाइस Cl घेतलंय ना, म्हणून ट्वाइस HCl. इथला एक H बाहेर पडला, इथला एक H बाहेर पडला. हे 2 Cl बरोबर, ह्या 2 Cl बरोबर 2 आणि मग हे 2 H, इथला एक H, इथला एक H आणि हे 2 Cl, फॉर्मेशन ऑफ ट्वाइस HCl. अल्कायलेशन, काय झालं, अल्कायलेशन. आता मी तुम्हाला दाखवणार आहे असायलेशन. मी आता हे ब्रोमीनची तुम्हाला कळलेली आहे, तर काय कुठलं रिएजंट आहे हे कळलंय. तुम्ही थोडे कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. फिनॉलच्या बघा, सेम टाईपचे रिएक्शन, फिनॉल, क्लोरोबेन्झिन आणि एनिसोल सेम टाईपचे रिएक्शन आहेत. मधून कशी ऍक्शन ऑर्थो पॅराला होते, काय डिफरन्स आहे ते तुम्ही शोधायचे. ठीक आहे. तर आता मी इथं काय घेणार आहे, असायलेशन. काय घेणार आहे, असायलेशनला आपल्याला काय लागतं, तर असाइल ग्रुप. या ग्रुपला काय म्हणायचं, असाइल ग्रुप. सो असाइल क्लोराइड काय घेऊया आपण, असाइल क्लोराइड विथ रिएजंट कुठला राहणार आहे आता आपल्याला, हे कॅटलिस्ट कुठला राहणार आहे, अनहायड्रस अल्युमिनियम ट्रायब्रोमाइड और अनहायड्रस FeCl3. अनहायड्रस म्हणजे पाण्याचा अंश नको, FeCl3. ठीक आहे. सो अटॅक हिअर अँड Cl गेला. सो सेम पद्धतीने ऑर्थोला आणि पॅराला. ऑर्थो पोझिशन कुठे अटॅक होणार आहे, ही झाली ऑर्थो. काय तिथं जॉईन होणार आहे, C डबल बॉन्ड O CH3. काय होणार आहे, C डबल बॉन्ड O CH3 10%. आणि पॅराला पण सेम पद्धतीने अटॅचमेंट होणार आहे, C डबल बॉन्ड O CH3 प्लस ट्वाइस HCl. त्याच्यासाठी आपल्याला हे 2
हे दोन हे या पद्धतीने तयार होतात. थोडासा डिफरन्स बघा, शोधा. आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालंय की नाव येत नसेल तर लिहायची गरजच नाही, आपल्याला चुकायचंच नाही आपल्याला. बिकॉज द रिएक्शन कॅरी मार्क्स, रिएक्शनचं प्रॉपर बॉन्डिंग आणि करेक्ट फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपण केलं पाहिजे. ठीक आहे. यानंतर आता बघायचं आपल्याला नायट्रेशन. आता एकच राहिली आपली रिएक्शन, तर ती आता आपण बघूया. ह्या दोन्ही काय होत्या, फ्रिडल क्राफ्ट होत्या. आता आपल्याला बघायचंय नायट्रेशन आणि मग जनरली थोडेसे युजेस बघू आणि ओव्हर. जनरली थोडेसे युजेस बघूया आणि मग संपलं मग आपलं. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमच्या अडचणी विचारू शकता, तर विचारा. HNO3 नायट्रेशनला आपल्याला काय, नायट्रेटिंग मिक्सचर. काय नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, H2SO4 आणि HNO3, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. मग दोन्ही मिक्सचर असतं. दोन्ही मिक्सचर ज्या वेळेला घेऊ त्यावेळेला आपण नायट्रिक ऍसिडच वापरायचा आहे. ठीक आहे. सो नायट्रिक ऍसिडचं फोड कशी पडणार आहे, या पद्धतीने. आणि आपलं काय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आपण काय करतोय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. सो ऑर्थो पोझिशनचा इलेक्ट्रोफाईल हा असा अटॅक झाला आणि हे निघून गेलं. सो फॉर्मेशन ऑफ हे आपलं एनिसोल सुरुवातीचं. ठीक आहे. आता ऑर्थो पोझिशनला मी NO2 लावणार आहे 10% आणि हे आपलं 90%. OCH3 आणि इकडे लागला NO2. ठीक आहे. आणि काय लागणार आता, हा OH आणि दोन ठिकाणचा 2 2 1 1 आणि ट्वाइस वॉटर मॉलिक्यूल हे बाहेर पडणार आहेत. हे आपल्याला ऑर्थो नायट्रो एनिसोल आणि पॅरा नायट्रो एनिसोल. ठीक आहे. हे फॉर्म होते. तर आपल्याला हे जमलं पाहिजे. थोडेसे कुठे कम्पॅरेटिव्ह टेस्ट आहेत ते बघा. यानंतर आपण बघूया जनरली थोडक्यामध्ये युजेस बघूया. युजेस जनरली अल्कोहोल कशाला वापरलं जातं, तर अल्कोहोल ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. म्हणजे लोअर मेंबर्स आर ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. आणि इथिल अल्कोहोल सॉल्व्हंट म्हणजे वापरला जातो. तुम्हाला माहिती, इंजेक्शनला लावायच्या आधी, इंजेक्शन घ्यायच्या आधी आपल्याला काय लावलं जातं, इथिल अल्कोहोल लावलं जातं. आणि आपल्याला ते कसं लागतं, गार लागतं. म्हणजे ते काय म्हणून वापरलं जातं, यूज ॲज अ अँटी फ्रीजिंग एजंट. त्याच्यानंतर इथर कशाला वापरलं जातं, इथर लोकल अॅनेस्थेशिया. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये ऑपरेशनच्या वेळेला आपल्याला लोकल अॅनेस्थेशिया द्यायचं झाला, तर लोकल अॅनेस्थेशिया सर्जिकल क्षेत्रामध्ये, तर आपल्याला लोकल अॅनेस्थेशिया म्हणून इथर दिला जातो. तसंच इथर ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट इन केस ऑफ ग्रिग्नाल रिएजंटच्या ज्या टेस्ट आहे त्या केसमध्ये इथर ऍक्ट ॲज अ सॉल्व्हंट. त्यानंतर आपण फिनॉल बघूया. फिनॉल आपल्याला कशाला वापरलं जातं, तर फिनॉल हा अँटीसेप्टिक बेकेलाइट प्रिपरेशन. फिनॉल कशासाठी वापरला जातो, तर एक आहे बेकेलाइट प्रिपरेशन. इट इज अ फायबर, सिंथेटिक फायबर येते. तर हे आपल्याला नंतर फायबर्स मध्ये बघायचंच आहे. फायबर्स मध्ये आपल्याला हे शिकायचंच आहे की हाऊ विल यू प्रिपेअर बेकेलाइट, हे आपल्याला बघायचंय. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड आणि फिनॉलचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यापासून हे बेकेलाइट प्रिपेअर करतात. ते आपण नंतर नेक्स्ट चॅप्टर मध्ये वगैरे आपण शिकणारच आहोत, फायबर या चॅप्टर मध्ये. सो फिनॉल इज यूज इन प्रिपरेशन ऑफ बेकेलाइट. आणि फिनॉल अजून कशाला वापरलं जातं, यूज ॲज अ अँटीसेप्टिक. तर अँटीसेप्टिक क्लिनिंग ऑफ फ्लोअर. आपण बघा फिनेल टाकलं असं बडबडतो पण, म्हणजे काय टाकतो ऍक्च्युली आपण, फिनॉल टाकतो. सर क्लिनिंग पर्पजला किंवा वॉशिंग पर्पजला हे आपल्याला फिनॉल हे वापरलं जातं. पर्सेंटेज हे वेगळं असतं. पर्सेंटेज म्हणजे अँटीसेप्टिक म्हणून वापरतो. पर्सेंटेज हे डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक असं दोन फरक पडतात, ते आपण नंतर शिकणारच आहोत. अँटीसेप्टिक हे कमी पर्सेंट मध्ये फिनॉल हे असलेलं, कमी पर्सेंट असलेलं
सोल्युशन, फिनॉलचं कमी पर्सेंट असलेलं सोल्युशन हे अँटीसेप्टिक म्हणून वापरतो आणि जास्त पर्सेंट फिनॉल असलेलं सोल्युशन हे आपण डिसइन्फेक्टंट म्हणजे आपल्याला क्लिनिंग पर्पजला, वॉशिंग पर्पजला, ह्या सगळ्या म्हणजे क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला ते डिसइन्फेक्टंट म्हणून वापरलं जातं. तर इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. अभ्यास करा, काही येत नाही ते अडचणी विचारा. ओके, थँक्यू.